समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम उत्साहात संपन्न। जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने कुसुम सभागृह नांदेड येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगाच्या कलागुणांना वाव मिळतो असे मत जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र अहलवार यांनी व्यक्त केले। नांदेड जिल्ह्यातील अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग तसेच मतिमंद विद्यार्थ्यांच्या 53 विशेष शाळांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्य कलागुण सादर केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील विशेष शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। समंदर हो जाएगा ज्ञान नहीं था, कतरा कतरा समंदर हो जाएगा ज्ञान नहीं था, मुट्ठी में तेल अंबर हो जाएगा अनुमान नहीं था। अहलवार सर के जज्बे को सलाम करती हूँ, अहलवार सर के जज्बे को सलाम करती हूँ। कार्यक्रम को सफल बनाना आसान नहीं था, आसान नहीं था। जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या 2024च्या या क्रीडा आणि कला महोत्सव या ठिकाणी आपल्या दिव्यांग विभाग किंवा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आज साजरा होत आहे। काल दिवसभरमध्ये SP ऑफिसच्या ग्राउंडवर सगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडांमध्ये भाग घेऊन त्यांनी त्यामध्ये खूप उत्साहाने त्यामध्ये पुढाकार घेतला आणि आज कुसुम सभागृह या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे। या दोन्ही दिवसासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय अभिजित भाऊ सर, नांदेड जिल्हा परिषदेच्या CO मीनल करणवार मॅडम, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर, जिल्हा परिषदेचे ॲडिशनल CO संदीप माळुदे सर, राजकुमार मुक्कावर सर, नारायण मिसाळ साहेब, जिल्ह्याचे माहिती अधिकारी विनोद रापतवार साहेब, या सगळ्यांनी या ठिकाणी या विद्यार्थ्यांना मन भरून त्यांचं प्रोत्साहन केलं आहे। त्याच्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्या पत्रकार बांधवांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की काल आज या 2 दिवसामध्ये आमच्या सगळ्या दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांनी छान प्रोत्साहन दिलेलं आहे। त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि विशेषतः या दिव्यांग शाळेचे जे सगळे शिक्षक आहेत, कर्मचारी बांधव आहेत, ज्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली, त्यांचा आणि सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। दिव्यांगांना येण्यासाठी सगळ्या समाजाने सुद्धा यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्याला हात नाही त्याला हात होत आलं पाहिजे, किंवा ज्याला पाय नाही त्या विद्यार्थ्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन त्याच्यासाठी पाय होत आलं पाहिजे। या सगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना कुठेही सहानुभूती न देता त्यांच्याप्रती संधी देणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे या ठिकाणी आवश्यक आहे। धन्यवाद। मी प्राध्यापक चंद्रकांत अटकळीकर आणि माझी सोबती आदरणीय सारनाथ खरे सर, आम्ही आज जिल्हास्तरीय दिव्यांग सांस्कृतिक स्पर्धेमध्ये परीक्षणाचं काम केलेलं आहे आणि आजची जी स्पर्धा झाली या स्पर्धेमध्ये अस्थिव्यंग, मतिमंद, अंध आणि कर्णबधिर या 4 प्रवर्गामध्ये या स्पर्धा पार पडल्या आणि अतिशय चांगल्या आणि आनंदी वातावरणामध्ये ह्या स्पर्धा पार पडल्या। यामध्ये छोटे छोटे बालकलाकार, जे आपण विशेष गरजा असणाऱ्या मुले म्हणतो, अशा मुलांनी खूप सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी डान्स सादर केले। साधारण मुलालासुद्धा अशा प्रकारचे डान्स सादर करता येणार नाहीत, अशा पद्धतीनं अशा कला त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या आहेत। त्यांचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे। अशा विशेष गरजा असणाऱ्या मुलांना या स्पर्धेच्या माध्यमातून, या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक प्रकारचं छान व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे। असे विद्यार्थी या व्यासपीठापासून पुढे राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपलं नाव लौकिक करावं, अशा प्रकारच्या भरपूर शुभेच्छा आम्ही दोघंही परीक्षक या कार्यक्रमाच्या निमित्त त्यांना देऊ इच्छितो। खूप खूप धन्यवाद।